इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, नागपूर विद्यापीठाचा सन्मान त्यांना मिळालेला आहे, उत्कृष्ट शिक्षकाचा बॉर्न इन द गार्बेज या पुस्तकाला मिळालेलं आहे. मोठ्या तुम्ही टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. सरांनी अगदी अवघडाच्या झाडावर चढवलेला आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाई आणि घर. बाई आणि घर. बाई जपत असते घराचं घरपण. बाई जपत असते घराचं घरपण, गोंधळून हे अंगाखांद्यावर घरातल्या खणाखण. बाई जपत असते घराचं घरपण, गोंधळून हे अंगाखांद्यावर घरातल्या खणाखुणा. तिच्या असण्याचे दाखले अंकित असतात. तिच्या असण्याचे दाखले अंकित असतात घरातल्या दार खिडक्या, उंबरठा आणि भिंतींवर. तिच्या असण्याचे दाखले अंकित असतात घरातल्या दार खिडक्या, उंबरठा आणि भिंतींवर. ती पेरत असते आनंद, उत्साह आणि समाधानाचं बीज. ती पेरत असते आनंद, उत्साह आणि समाधानाचं बीज घरातल्या इंच इंच जमिनीवर. घरातल्या इंच इंच जमिनीवर तिच्या सुवासाने तरवळत असतो घरातला कोपरा न कोपरा. तिच्या सुवासाने तरवळत असतो घरातला कोपरा न कोपरा. सुखाच्या सुगंधाची उधळण करत, सुखाच्या सुगंधाची उधळण करत तिच्या पावलांची स्पंदनं ओळखून प्रफुल्लित होतात. तिने प्रेमाने जोपासलेली एवढ्याशा बागेतली पानं. तिच्या पावलांची स्पंदनं ओळखून प्रफुल्लित होतात. तिने प्रेमाने जोपासलेली एवढ्याशा बागेतली पानं फुलं. ती सहज साधते संवाद घरातल्या प्रत्येक वस्तूंशी. ती सहज साधते संवाद घरातल्या प्रत्येक वस्तूंची. हाडामासाच्या माणसांशी साधावा कसा, हाडामासाच्या माणसांशी साधावा कसा. ती नसली की केविलवाणं होतं. ती नसली की केविलवाणं होतं घर. पसरते एक अनाम उदासी, पसरते एक अनाम उदासी. संपूर्ण घराला व्यापून टाकणारी, संपूर्ण घराला व्यापून टाकणारी. तिच्या विना पोरकं झालेलं घर, तिच्या विना पोरकं झालेलं घर सैरमय होऊन शोधत राहतं. तिच्या विना पोरकं झालेलं घर सैरमय होऊन शोधत राहतं. घरातल्या चराचरात तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा. घरातल्या चराचरात तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा. सादर केली कविता जगण्याचा वेध हे म्हणतात. तशा प्रकारचं काव्य आपल्याला ऐकायला आहे. त्यानंतर डॉक्टर संगमित्रा खिंडारे अमरावतीत आलेले आहेत. माहिती सपान ह्या त्यांच्या कथा सुद्धा आहे.